नमस्कार. श्री स्वामी समर्थ. घास बघा कसा वाऱ्याने हालतोय आणि वारं बघा किती सुटलेलं आहे सुंदर. आणि आता आज मी सकाळ बसून ह्या घासातलं काय गवत काढलं आणि काय आता दुपारच्या पुढं मी उडदातलीच आता घाण काढते. त्याला तुम्हाला दाखवावं म्हटलं आहे घासातली कसं गवत काढलं, किती साफ केलं मी ते. तिकडं मोठा घास आहे आणि हा बारका बारका घास आलेला आहे. आणि आंब्याच्या झाडाखाली अशा सरपण ठेवलेले आम्ही. हे काय बारीक बारीक घास आहे सगळा. बांधावरून जाण्याची वाट आहे आमची, वावरात जाण्याची. काय असा घास आलेला आहे. इकडं पण झाड आहेत, टमाट्याची बाग आहे टमाट्याचा. अशी फुलं जास्त प्रमाणात लागलेली ह्या बागाला आता. आणि पावसाने ते एकसारखा चांगला जोरच धरलेला आहे. त्यामुळं खत टाकायचं पण राहिलेलं आहे आमचं. खांदणी करायची होती झाडाची, पण ती काय खांदणी लवकर करताच येईना, पाऊस एकसारखाच पडतोय. त्यामुळे जरा खांदणी आमची रखडली. त्यात आज सकाळपासून घासातली काय घाण काढली, काय आता उडदाच्या पाटाची घाण काढती मी. पाभार एक टाकली छोटी ती. असा उडीद पेरलेला आहे इकडं. ह्या तिहीत हा जो आहे तो तीळ आहे बघा, वाऱ्याने कसा हालतोय. आणि आता ही उडदातली अशी मी घाण काढली. ढीग पण टाकून दिले मी काय. आणि काय ढीग राहिलेले आता टाकायचे. अशी उडदाला फुलं शेंगा लागलेत, तुम्ही बघू शकता. उडदाचं झाड काही जास्त मोठं नसतं, छोटंच झाड असतं. हे तुरीचं झाड आहे छोटं, पण हे मोठं खूप होतं. आपल्या माणसा एवढं उंचीला होतं ते. असा उडीद मी बेनत आणलेला आहे हा सकाळपासून. घास बेणून झाल्यानंतर, म्हणजे मला दुपार झालतीच. असे ढीग लागलेलेत गवताचे उडीद बेनलेल्या. काय ढीग टाकलेत मी, काय आहेत तसेच ढीग. अशी उडदाची पाभार आहे. इथपर्यंत मी बेनत आणलेलं आहे उडीद, आणि इथून पुढं आता बेनायचं आहे. उन्हाची वेळ असल्यामुळं ऊन पण दिसतंय तुम्हाला. उन्हात दिसतोय का व्हिडिओ क्लिअर तुम्हाला? आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये मला तुमची कमेंट नक्की सांगा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.